नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर चला सुरू करूया आजचे जीके चे महत्त्वाचे प्रश्न। प्रश्न पहिला, टिमटिम हे पूर्ण सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जी.व्ही. जोशी। जी.व्ही. जोशी हे पूर्ण सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक होते। प्रश्न दुसरा, उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला? उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भिवडी। उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील भिवडी या गावात झाला। उमाजी नाईक यांचा जन्म भिवडी या गावात झाला। प्रश्न तिसरा, बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना केल्या? बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना केल्या? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अहिराणी। बहिणाबाई चौधरी यांनी अहिराणी या बोलीभाषेत रचना केल्या। प्रश्न चौथा, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर टिमटिंब यांचे अनुयायी झाले। कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे कुणाचे अनुयायी झाले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महात्मा गांधी। कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे महात्मा गांधी यांचे अनुयायी झाले। प्रश्न पाचवा, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद टिमटिंब पुस्तकात आढळतो। विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद टिमटिंब या पुस्तकात आढळतो। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, समुद्र किनारीचा वादविवाद। समुद्र किनारीचा वादविवाद या पुस्तकामध्ये यांच्यात वाद आढळतो। प्रश्न सहावा, आर्य बांधव समाज टिमटिंब येथे होते। आर्य बांधव समाज टिमटिंब येथे होते। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नागपूर। आर्य बांधव समाज नागपूर येथे होते। प्रश्न सातवा, टिमटिंब हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते। टिमटिंब हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नारायणराव कडलक। नारायणराव कडलक हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते। प्रश्न आठवा, कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर ही पदवी टिमटिंब या वर्षी देण्यात आली। कामगार चळवळीचे जे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर ही पदवी टिमटिंब या वर्षी देण्यात आली। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1895। कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर ही पदवी 1895 या वर्षी देण्यात आली। प्रश्न नववा, बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव कोणते? बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मुरलीधर देवीदास आमटे। बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी। प्रश्न 10वा, लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा
कोणत्या सुधारकाने केली? लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. प्रश्न 11वा. भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील खालीलपैकी विचारवंत कोण होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, रामकृष्ण विश्वनाथ. भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रातील आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील खालीलपैकी विचारवंत रामकृष्ण विश्वनाथ हे आहेत. प्रश्न 12वा. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्त्री विचारवती. सरस्वती जोशी यांनी स्त्री विचारवती या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. प्रश्न 13वा. कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाज सुधारक कोण? कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाज सुधारक कोण? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, र.धो. कर्वे म्हणजेच रघुराम धोंडो कर्वे. कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाज सुधारक रघुराम धोंडो कर्वे. प्रश्न 14वा. टिमटिंब यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात. टिमटिंब यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विष्णुशास्त्री पंडित. विष्णुशास्त्री पंडित यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी, विष्णुशास्त्री पंडित. प्रश्न 15वा. गाडगेबाबांना खराट्याचा बादशाह कोणी म्हटले आहे? गाडगेबाबांना खराट्याचा बादशाह कोणी म्हटले आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, आचार्य अत्रे. गाडगेबाबांना खराट्याचा बादशाह असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आचार्य अत्रे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जयपूर. प्रश्न दुसरा. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, राजेंद्र प्रसाद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजेंद्र प्रसाद. प्रश्न तिसरा. पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते? पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महात्मा गांधी. पंचायत राज हे स्वप्न महात्मा गांधी यांचे होते. प्रश्न चौथा. महात्मा गांधीजींना महात्मा म्हणून कोणी संबोधले? महात्मा गांधीजींना महात्मा म्हणून कोणी संबोधले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रवींद्रनाथ टागोर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रवींद्रनाथ टागोर. प्रश्न पाचवा. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले होते? वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कृष्ण पहिला यांनी बांधले. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न सहावा. मतदान दिवस केव्हा साजरा केला जातो? मतदान दिवस केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 25 जानेवारी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 25 जानेवारी. प्रश्न सातवा. पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्यसूची. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्यसूची. प्रश्न आठवा. WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे? WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आरोग्याशी संबंधित आहे. WHO ही संघटना आरोग्याशी संबंधित संघटना आहे. प्रश्न 9. भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका कोण होती? भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका कोण होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सावित्रीबाई फुले. भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले हे होते. प्रश्न 10. असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लोकमान्य टिळक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लोकमान्य टिळक. प्रश्न 11. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अमृतसर. जालियनवाला बाग हत्याकांड हा अमृतसर येथे घडले. प्रश्न 12. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लाला लजपत राय. अनहॅपी इंडिया हे पुस्तक लाला लजपत राय यांचे आहे. प्रश्न 13. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महात्मा गांधी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महात्मा गांधी. प्रश्न 14. खालीलपैकी भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? खालीलपैकी भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 15 आणि शेवटचा प्रश्न. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो? कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अजीवनसत्वाच्या अभावामुळे.